महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या मोहामुळे उद्धव ठाकरे जे आहेत त्यांच्यामुळे युती तोडली असे ते म्हणाले. असं कोण म्हणतायत? मोदी म्हणतायत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भविष्यामध्ये महाराष्ट्राचे तुकडे करायचे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मुंबईची पूर्णपणे लूट करून मुंबईला कंगाळ करायचं आहे. आणि ह्या त्यांच्या कारस्थानाचा आड उद्धव ठाकरे आणि शरद पवार येत होते. प्रादेशिक अस्मिता जपणारे हे दोन्ही नेते आणि दोन्ही पक्ष आहेत, म्हणून त्यांनी दोन्ही पक्षांची सरकारं पाडली आणि दोन्ही पक्ष फोडले. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना याची फार मोठी किंमत भविष्यात चुकवावी लागेल. महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही. उद्धव ठाकरेंना कधीही मुख्यमंत्रीपदाचा मोह नव्हता आणि आजही नाही, हे तुम्हाला मी आता ठामपणे सांगतो. नरेंद्र मोदी हे गेल्या 10 वर्षामध्ये सतत खोटं बोलत आहेत आणि त्यांचा खोटं बोलण्याचा जागतिक विक्रम हा लवकरच गिनीज बुकात जाईल अशी माझी भूमिका आहे. इतकं खोटं बोलणारा प्रधानमंत्री या देशानं पाहिला नाही इतक्या जलद गतीनं. त्याच्यामुळे खोटेपणाचा हा जो त्यांचा खेळ आहे त्याला ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करता येईल का? मोदींच्या नेतृत्वाखाली एखादं पथक भाजपचं पाठवता येईल का? हे पाहावं लागेल. उद्धव ठाकरे परिवारवादी आहे असं देखील मोदी म्हणाले. हो, उद्धव ठाकरेंना परिवार आहे स्वतःचा, अंडरलाईन स्वतःचा. उद्धव ठाकरे यांना स्वतःचा परिवार आहे आणि हा परिवार प्रबोधनकार ठाकरेंपासून बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे असा एक वैचारिक वारसा असलेला हा परिवार आहे. तुमच्याकडे काय आहे? श्यामाप्रसाद मुखर्जीचा तुम्ही विचार सांगताय, ज्यांनी मुस्लिम लीग बरोबर सरकार बनवलं, ज्यांनी मुस्लिम लीग बरोबर सरकार बनवलं आणि चले जाव आंदोलनास विरोध केला, चले जाव आंदोलन चिरडून टाका असे इंग्रजांना पत्र लिहिणारे श्यामाप्रसाद मुखर्जी, हा तुमचा वैचारिक वारसा आहे का? एवढंच आम्हाला सांगा. आम्हाला वारसा आहे. आम्ही लढणारे लोक आहोत महाराष्ट्रासाठी, देशासाठी. आम्ही तुमच्यासारखे भ्रष्ट आणि पळपुटे नाही. राजकारणामध्ये कुटुंबातल्या लोकांना प्राधान्य दिल्यामुळे कधी ना कधी अडचण निर्माण होते हे देखील मोदी म्हणतात. बघा, मोदींवरती विश्वास ठेवू नका, हे मी वारंवार सांगतो. मोदी या दिवा विसताना मोठा होतो तसं मोदींचं सध्या सुरू आहे. 4 जूनला मोदी देशाच्या राजकारणात नसतील. मोदी यांच्यासारखा धादांत खोटं बोलणारा राजकारणी देशात कधी झालेला नव्हता. तुम्ही आमच्या नादी लागाच असं म्हणतोय मी उलटं सांगतोय. तुमच्या नादाला लागणार की तुम्ही मोठे नाही आहात. तुम्ही अपघातानं मोठे झालेलं नेतृत्व आहे. या महाराष्ट्राच्या जडणघडणीत तुमचं आणि तुमच्या पक्षाचं अजिबात योगदान नाही आहे. जे योगदान महाराष्ट्रात शरद पवारांचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं आहे, वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाणांचं आहे. तुमच्या पक्षाचं आणि तुमच्या नेतृत्वाचं योगदान महाराष्ट्राच्या जडणघडणीत दाखवा. तुम्ही फक्त कारस्थानं कपटं केलेली आहात. लोकांचे पक्ष आणि घरं फोडणं हे तुमचं राजकारण आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण भविष्यात फार काळ चालेल असं वाटत नाही. फडणवीस हा जर भारतीय जनता पक्षाचा चेहरा असेल तर भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात आणि देशात भविष्य नाही, हे मी तोंडावर सांगतोय. मी घाबरत नाही. काय करणार तुम्ही? एजन्सी लावणार ना माझ्या मागे? लावा. आणि मी म्हणतोय आमच्या नादाला लागू नका. तुमच्या नादाला लागण्याचे प्रश्नच येत नाही. आम्ही स्वागत करतो. जिथे जिथे आम्हाला गद्दारांना गाडण्याची संधी मिळते तिथे आम्ही अत्यंत खुश आहोत. जसं नाशिकला आम्हाला समोर गद्दारच हवा आहे, कायमचं गाडणार. 12 ते 13 ठिकाणी जो गद्दार आमच्या समोर उभे आहेत त्यांना गाडण्याची संधी आम्हाला मिळते आहे. याच्याबद्दल आम्ही भारतीय जनता पक्षाचं आणि शिवसेना फडणवीस गट, हा शिवसेना फडणवीस गट आहे, त्यांचं स्वागत करतो. देशामध्ये ईडीने ज्या कारवाई केल्या त्यामध्ये केवळ 3% कारवाई हा राजकीय नेत्यांवरती आहे आणि भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई करायची नाही.